श्री संत एकनाथ महाराजांचे चरित्र भाग चौथा। देवगिरी किल्ला सुलतानाच्या राज्यातला। जनार्दन स्वामीची असामान्य योग्यता, व्यवहार चातुर्य, तीक्ष्ण व मेधावी बुद्धी, धर्मबुद्धी पाहून सुलतानाने त्यांना किल्लेदार केले। 20 खेडी त्यांच्या हुकुमाखाली होती। सुलतानाचा त्यांचा पूर्व विश्वास होता। अनेक कर्तबगार हिंदूंना मुस्लिम राजे प्रजेचे मन जिंकण्यासाठी, सहकार्य मिळवण्यासाठी अधिकारी म्हणून नेमत, चांगल्या कार्यासाठी त्यांची जाहीर गौरव करीत असत। अशा कर्तबगार अधिकाऱ्यांपैकी जनार्दन स्वामी होते। ते न्यायबुद्धीने कारभार करीत, प्रजेचे हित पाहत, त्यांच्या कल्याणाची काळजी घेत, प्रजेला त्रास होऊ नये असे त्यांच्याकडे लक्ष ठेवीत। राज्यकारभार म्हटले की लहान मोठ्या कटकटी कायम असणारच, पण अशा तापदायक कटकटीच्या प्रसंगातही स्वामींची मनशांती ढळत नसे। चेहऱ्यावरची प्रसन्नता कधी कमी होत नसे, निर्णयात कधी चूक होत नसे, आपल्या उपासनेतही कधी खंड पडत नसे। स्वामींकडे किल्ल्याचा सर्व व्यवहार लिहिण्यासाठी एक सरकार कोण होता, नाव होतं भिकाजी पंत। ते वृद्ध होते। वृद्धत्वामुळे हिशोब आपल्या हातून चूक वगैरे घडेल की काय अशी त्यांना भीती वाटत होती। त्यांनी मला निवृत्त करा, माती कलंक येण्याआधी मुक्त करा असा स्वामींकडे सारखा लकडा लावला होता, पण स्वामी त्यांना सोडायला तयार नव्हते। एक दिवस अचानक स्वामींनी भिकाजी पंतांना बोलावून घेतले। भिकाजी पंत धावत आले, कारण आज काही तर अगळच घडलं होतं। स्वामी असं सहसा बोलवत नसत, म्हणून आल्या आल्या ते म्हणाले, स्वामी आज असं अकस्मात बोलावणं केलं? होय, पण थोडं थांबा, एकनाथांना येऊ द्या, मग सांगतो। स्वामी बरोबर सावली सारखे वावरणारे एकनाथ तिथेच होते। ते म्हणाले, हे काय, मी इथेच आहे की? स्वामी म्हणाले, भिकाजी पंत, तुम्हाला हवी असलेली आनंद देणारी एक गोष्ट मी करणार आहे। मी समजलं नाही स्वामी, माझ्या आनंदाची कोणती गोष्ट आहे ती कृपा करून मला सांगाल? नम्रतेने भिकाजी पंत म्हणाले, तुम्हाला देहधर्म करण्यासाठी मोकळा वेळ हवा होता ना, तो देणार आहे मी तुम्हाला। भिकाजी पंत कडबडले। स्वामी पुढे म्हणाले, तुम्ही म्हणत होतात ना की माती कलंक लागण्याआधी मला मोकळं करा। आज मी तुम्हाला निवृत्त करीत आहे। उपजीविकेसाठी 5 बिघे जमीन इनाम देण्याची सुलतानाकडे शिफारस केली होती। आजच त्यास मान्यता आलेली आहे। एकनाथाकडून सनद लिहून घ्या। एकनाथ एकदम म्हणाले, स्वामी, भिकाजी पंत किती एकनिष्ठ आणि कार्यक्षम, त्यांच्या तोडीचा माणूस मिळणं विरळा। असा दुसरा माणूस मिळेपर्यंत भिकाजी पंतांना त्याला थांबवीत स्वामी म्हणाले, एकनाथा, अरे असा माणूस पाहिल्याशिवाय मी का असा तडकाफडकी निर्णय घेऊ? हीच का आमची पारख केली? गोंधळून जाऊन एकनाथ, मला क्षमा करा स्वामी, मला तसं बोलायचं नव्हतं, पण मग त्या सेवकाला इथं बोलून द्यावं, तो सेवक इथंच हजर आहे। स्वामी म्हणाले। हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचं हास्य विलसलं होतं, पण हे ऐकून एकनाथ एकदम चमकले। हसत हसत स्वामी पुढे म्हणाले, एकनाथा, अरे भिकाजी पंताची जागा आता तूच सांभाळायची आहेस। आजपासून तू आमचा खजाना वीस। भिकाजी पंतांना सहिशिक्क्यानिशी संधा देण्यात आल्या। मानाचे जरी काठी उपरणे देण्यात आले। तरुण एकनाथाकडे आर्थिक व्यवहाराचे अधिकारपद सोपविण्यात आले। जनतेनं एकनाथाबद्दल प्रेम, आपुलकी भावना निर्माण झाली होती। त्याची गुरुभक्ती, त्यांची निष्ठा, त्यांची सेवा वृत्ती, त्यांचा अभ्यासपूर्वक कर्तव्य तत्परता, चाणाक्षपणा, निर्णय क्षमता याची सचोटी, कष्ट करण्याची प्रवृत्ती, कामात मन ओतून जीव टाकून कायम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा स्वभाव लोकांना आता माहितीचा झाला होता। स्वामींच्या अगदी जवळचा विश्वास म्हणून लोक त्याच्याकडे आदराने पाहत होते। भिकाजी पंत निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी एकनाथ खजानवीस झाल्याची बातमी जनतेला कळली। साऱ्या लोकांना आनंद झाला। भिकाजी पंताची जागा आपल्याला मिळावी म्हणून कोणी चुगली केली नाही, काकाही केली नाही, कारण एकनाथाच्या जवळपास इतक्या लायकीचाही कोणी माणूस जनतेतही नाही याची सर्वांना खात्री होती। त्यामुळे साऱ्या जनतेने शांतपणे, आनंदाने आणि मनापासून या घटनेचं स्वागत केले। एकनाथाकडून चांगलीच सेवा घडेल याची सर्व प्रजेला खात्री होती। एकनाथाने नवीन जबाबदारी स्वीकारली, पण त्याचबरोबर जनार्दन स्वामीच्या मार्गदर्शनाखाली एकनाथाचे आध्यात्मिक अध्ययन, ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन, ध्यानधारणा इत्यादी गोष्टी चालूच होत्या। पारमार्थिक साधना सतत चालूच होती। निरनिराळ्या शास्त्राचे शिक्षण चालू होते, पण ते ह्या त्याच्या स्वामीच्या सोपविलेल्या जबाबदाऱ्या सांभाळतच त्या उत्तम तऱ्हेने पार पाडत चाललेले होते। स्वामींना कोणत्या
ही कामात ढिलाई गहाळपणा चालत नसे, कसलीच चूक कुचराई खपत नसे. चालढकल करताना तर त्यांना तिटकारा होता. हिशोबाबाबतीत ते अत्यक्ष दक्ष आणि काटेकोर असत. मग स्वामी एकनाथांना घेऊन बाहेर पडू लागले. कुळाच्या गाठीपिटी घालून देऊ लागले. कुळाच्या मदतीने एकनाथाचा कारभार सुरू झाला. आपल्या कारभारात एकनाथ सचोटी बाळगत असत. त्यामुळे प्रजेच्या मनात त्याबद्दल प्रेम व भक्तीचा भावना सतत होती. त्या काळी छोटे छोटे दुष्काळ पडत अशा वेळी एकनाथ मोठ्या मोठ्या धनिक जमीनदारांकडून त्यांच्या कोठारातील धान्य उसने घेत असत व गोरगरिबांना मोफत वाटून टाकत असत. पुढच्या वर्षी योग्य प्रकारे पाऊस पडला, त्याचे चांगले पीक आले की उसण्या धान्याची वसुली करून ज्याचे त्याला धान्य परत केले जाईल. अशा तऱ्हेने एकनाथाच्या प्रामाणिकपणाचा, सचोटीचा, गरिबाच्या कानवाळूपणाचा कारभार चालू होता. मग स्वामींना उपासनेसाठी जास्तीत जास्त वेळ मिळू लागला. स्वामी जेवताना एकनाथांना आपल्याबरोबर बसवीत असत. अगदी वय झालेल्या जनार्दन स्वामी एक वेळेस दुपारी जेवण घेत व सायंकाळी फक्त दूध केळ्याचा फराळ करीत. पण या दोन्ही वेळी एकनाथ बरोबर असत. संध्याकाळी गुरु फराळ करीत. अशा वेळी प्रारंभी एकनाथांना भरपूर जेवायचा संकोच वाटे, पण पुढे स्वामींनी समजूत घातली, आग्रह केला तेव्हा ते नेहमीसारखे जेवू लागले. जेवता जेवता आपल्या कारभाराचा हिशोब एकनाथ स्वामींना देत असत. एकदा पौर्णिमेची रात्र होती. टिपूर चांदणं पडलं होतं. जेवताना एकनाथ अस्वस्थ आहे ते स्वामींनी जाणले होते. ते नाथांना म्हणाले, एकोबा चल घटकाभर थंडीतल्या रात्रीचे सौख्य चाकूया, थोड्या गोष्टी करीत फिरत येऊ. पण नाथ म्हणाले, स्वामी थोडं म्हणजे थोडंच, अगदी घटकाभरच परत येऊ. खरं तर एकनाथ आज्ञाधारक होते. गुरु म्हणतील ते शिरसावंत मानत कधी टाळायचं नाही, कधी आनाकानी करायची नाही, अट तर कधीच नाही. पण आज एकनाथाची अट घातली. घटकाभरच असं का? स्वामींनी जास्त विचार केला नाही. एकनाथ करेल ते चांगलंच. जो निर्णय घेईल तो जनहिताचा असणार याबद्दल स्वामींची प्रचंड आत्मविश्वास होता. दोघे थोडा वेळ बाहेर गेले व गप्पा गोष्टी हास्य विनोद करत थोड्याच वेळात परत आले. इतके दिवस स्वामींच्या सहवासात राहून स्वामींची रसिकता कधी एकनाथांच्या ध्यानी आलीच नव्हती. स्वामी विद्वान होते हे खरे, पण त्यांच्या विद्वत्तेचा आवाक या प्रसंगात आज एकनाथांना कळून आला होता. स्वामींना झोप लागली. मध्यरात्री उलटून गेली. तांबडं फुटायला आलं. स्वामींच्या झोपेची थोडी चाळव होत असताच एक हलकासा आवाज झाला. स्वामी ताडकन उठून बिछाण्यावर बसले. पाहतात तर तो पायाशी नेहमीप्रमाणे एकनाथ झोपलेला नाही. सहज शेजारच्या खोलीकडे नजर वळवली. तेथे दिवा जळत होता. स्वामी तेथे जाऊन उभे राहिले. पाहतात तो एकनाथ जागाच, कामात मग्न, चेहऱ्यावर पूर्तीचा आनंद. एकनाथाचं लक्षच नाही. मग स्वामी जवळ जाऊन म्हणाले, एकोबा अरे जागाच, आणि हे काय, कसले हिशोब चालतोयस, आणि ही काय वेळ आहे हिशोब करत बसायची? एकनाथ म्हणाले, क्षमा करा स्वामी, आपली झोपमोड करायचा माझा हेतू नव्हता, पण हिशोब एका अदलीचा चूक झाली होती. सगळ्या बेळजा परत तपासल्या, सगळ्या चोपड्यातले हिशोब तपासले, पण हिशोब लागत नव्हता. शेवटी आता चूक सापडली. आनंदाच्या भरात अनावधानाने टाळी वाजली आणि आपली झोपमोड झाली. तसं नव्हे एकोबा, पण आदल्याच्या चुकीसाठी एवढा त्रास कशासाठी घ्यायचा हेच मला कळले नाही, स्वामी म्हणाले. एकनाथ म्हणाले, स्वामी, प्रश्न अदलीच्या चुकीचा नाही. चूक लाखाची किंवा दीडकीची हे महत्वाचं नाही, कारण चूक ती चूक. मी माझ्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून प्रतिज्ञा केली आहे की सद्गुरूची सेवा प्राणपणाला लावून अगदी बिनचूकपणे करायची. त्यामुळे ही चूक सापडेनाशी झाल्यावर मी फार बेचैन झालो होतो, आणि आता चूक सापडताच आनंदाने टाळी वाजवली, असंच ना? आता जा, शांत झोप घे, स्वामी म्हणाले. आपल्या मुलासारखीच नाथांची स्वामी काळजी घेत असत. आई बापा विना पोर लहान वयात त्याला अध्यात्माची ओढ लागली. याच हेतूने पूर्तीसाठी कोणालाही न विचारता, कोणाची परवानगी न घेता, विरक्त वृत्तीने माय ममतात घरादाराचे पास सहज तोडून आपल्याकडे आले. प्रत्येक गोष्टीचा ध्यान देऊन नीटनेटकेपणाने, निष्ठेने व काळजीपूर्वक अध्ययन करून मनापासून गुरुसेवा केली. तारुण्यात प्रवेश करताच ऐहिक जीवनातील प्रत्येक गोष्टीत तरबेज झाला. या गोष्टीबरोबर या मुलानं भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गाने आध्यात्मिक परमार्थिक जीवनाची प्रगती सुद्धा अत्यंत वेगाने केली. एकनाथाच्या झालेल्या विकासाचे स्वामी मनातून खूप आनंदून जात. भागवत वगैरे वाचलेल्या धर्मग्रंथातील विचार एकनाथ स्वतः आचरणात आणत होते. ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ज्ञानेश्वरीच्या दोन्ही ग्रंथाची एकनाथांचं भावविश्व आपण टाकलं होतं.
या ग्रंथातील ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही निष्ठा त्यांच्या जीवनात पूर्णपणे उतरल्या होत्या. निर्गुण निराकार अशा एकमेव परमात्म्याचे अस्तित्व ते आता साऱ्या विश्वातच अनुभवू लागले होते. द्वैत गळाले होते. समत्वाची निरहंकारी दृष्टी त्यांच्याकडे आली होती. अहंकार नाही, भेदाभेद नाही, सारे धर्म, पंथ, जाती त्यांच्या जिव्हाळ्याचे झाले होते. विटाळ, चांडाळ, सोवळे, ओवळे या सगळ्यांच्या पलीकडे त्यांचे विचार गेले होते. ते स्वतःच्या व इतरांच्या जीवनात शुद्ध आचरणाला महत्त्व देऊ लागले होते. त्यांच्या जीवनाला सद्गुरूच्या परतत्वाचा स्पर्श झाला होता. त्या परस्पर्शासरशी होते नव्हते ते सारे हिणकस जळाले होते. जनार्दन स्वामींना नाथांमध्ये झालेला बदल, प्रगती कळत होती, दिसत होती. एकनाथाचे जीवन परमार्थिक झाले होते. या परमार्थिकच्या जीवनात परमात्म्याचा सगुण साकार भेटीचाच फक्त अवकाश होता, हेही स्वामी जाणून होते. आणि म्हणून योग येण्याच्या दृष्टीने ते आता पावले टाकीत होते. म्हणूनच निष्ठेने, तळमळीने हिशोबातील चूक शोधून काढल्यावर ते एकनाथांना म्हणाले, एकोबा, तुझं शुद्ध, निर्मळ, समर्पित जीवन आणि तुझं सच्चरित्र नक्कीच कौतुकास पात्र आहे. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. तू फार मोठा आहेस. तुझ्या सच्चरित्राचा आदर्श लोक पिढ्यानपिढ्या घेतील. पण तू इतक्या तळमळीनं आपलं मन दत्तभक्तीत गुंतवलंस तर तुझ्या जीवनाचं सोनं होईल. जनार्दन पंत म्हणून एक सिद्ध पुरुष होता. त्याला दत्तात्रेयाचे साक्षात दर्शन होत असे. ते ऐकून एकनाथ एके दिवशी त्यांच्या दर्शनात गेले. तो नमस्कार करून उभा राहिला असता तेथे का आलास ते खरे सांग, असे जनार्दन पंताने त्यास विचारले. तेव्हा मी ऋग्वेदी ब्राह्मणाचा मुलगा असून आपल्या दर्शनाकरता आलो आहे आणि आपल्यापाशी राहून सेवा घडावी अशी इच्छा आहे, असे एकनाथाने सांगितले. हे ऐकून जनार्दन पंताने त्यास आपल्याजवळ ठेवून घेतले. काही काळानंतर एकनाथाने दत्तात्रेयाची भेट घेण्याची इच्छा दर्शविल्यानंतर जनार्दन पंताने त्यास सांगितले की मी तुला दत्तात्रेयाची भेट करवेन, परंतु त्यांची रूपे वेळोवेळी पालटत असतात. तरी तू भेऊ नकोस. मी अरण्यात ज्याच्यापाशी बोलू लागेल तेच दत्तात्रेय समजून त्यांचे पाय धर आणि प्रसादही ग्रहण कर. पुढे एके दिवशी जनार्दन पंताने एकनाथास अरण्यात नेले. तेथे एक मुसलमान घोड्यावर बसून आला. तो प्रत्यक्ष दत्तात्रेय असता एकनाथास खून पटली नाही. त्या उभयंतांच्या मुसलमानी भाषेत गोष्टी झाल्या. रत्नजडीत सुवर्णाच्या ताटात षडसान्न पक्वान्नाचे उभयंतांनी भोजन केले. त्यावेळी दत्तात्रेयाने एकनाथाला बोलावले, पण त्यांच्या मनात विकल्प येऊन तो अमंगळसा दूर गेला. इतक्यात अचिदानंद अदृश्य झाले. मग ते यवन कोण होता म्हणून गुरुस विचारले, तेव्हा ते दत्तात्रेय होते म्हणून गुरुंनी सांगितले आणि म्हटले, ते तुला प्रसाद देण्यास आले असता तू मनात विकल्प का आणलास? आता पुन्हा असा विकल्प मनात धरू नकोस. तेव्हा एकनाथ म्हणाला, गुरुचरणा वाचून दुसऱ्या ठिकाणी माझे मन रमत नाही. तुमची कृपा झाल्यावर दत्तात्रेयाची कृपा होईलच. दत्तात्रेयाची एकनाथास भेट करविण्यासाठी पुन्हा एके दिवशी जनार्दन त्यास घेऊन अरण्यात गेले. त्यावेळी फकीराच्या वेशाने दत्तात्रेयाची स्वारी येऊन थडकली. मग त्याने व जनार्दनाने आलिंगन होऊन ते गोष्टी सांगू लागले. मी फार भुकेला आहे. म्हणून फकीराने जनार्दन पंतास सांगितले की एक मडक्यात पुत्रीचे दूध काढून त्यात अन्न कालवून दोघांनी भोजन केले. नंतर एकनाथास प्रसाद दिला, परंतु तो त्याने खाल्ला नाही. त्या समयी श्री दत्तात्रेयाने एकनाथास सांगितले की भागवत आणि भावार्थ रामायण ही तू प्रावृत्त कर, असे बोलून त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेविला आणि आपण गुप्त झाले. पुढे लवकरच जनार्दन पंत एकनाथास गृहस्थाश्रम चालविण्याची आज्ञा दिली. गुरुची आज्ञा हेच मोक्ष साधनेचे बीज असे मानून एकनाथ पैठणास गेले. वाल्मिकी रामायणाचे मराठीत भावार्थ रामायण करून त्याची लोकांत प्रसिद्धी करावी म्हणून त्यास प्रभू रामचंद्राचा स्वप्नात दृष्टांत झाला. तेव्हा त्याने रामायण रचण्यास आरंभ केला. जेणेकरून सर्व लोकांस आनंद झाला, पण शेजारचा एक अन्य त्याची निंदा करी. एके दिवशी रात्री एकनाथ निजला असता स्वप्नात श्रीरामाने त्यास उठवले आणि दौत लेखनी कागद घेऊन लिहावयास बसविले. असे दृश्य त्याने पाहिले. तेव्हा एकनाथ जागा होऊन ग्रंथ लिहावयास बसला. तो ग्रंथ लिहिला असता त्यावेळी शीताशुद्धी करण्याकरिता मारुतीने महेंद्र पर्वतावरून उड्डाण केले. या प्रसंगाची वही लिहू लागला. तेव्हा एकनाथाच्या अंगात संचार होऊन तो निंदक शेजारच्या अंगणात जाऊन पडला. त्याने मुळे तो शेजारी जागा होऊन काय वाजले म्हणून पाहण्यासाठी बाहेर आला, तर तो तेथे त्याने एकनाथास मूर्छित पडलेले पाहिले. तसेच त्याच्या हातातील ओवी वाचून पाहतात ती मारुतीच्या उड्डाण विषयी दिसते. तेव्हा त्या शेजाऱ्यास विस्मय वाटला.
मग मनातील कुत्सित भाव सोडून त्याने एकनाथावर प्रेम जगले. त्याने त्यास घरी नेऊन पोहोचविले. एकनाथ हा मूर्तिमंत विष्णूचा अवतार अशी त्याची खात्री झाली व त्याने उपदेश घेण्याचा निश्चय केला. तो एकनाथास शरण गेला, पण तो त्याचा दांभिकपणा असेल अशी शंका आल्यावर उदयिक स्नान करून या, म्हणजे तुम्हास उपदेश करीन असे एकनाथाने त्यास सांगितले. दुसरे दिवशी एकनाथाच्या शेजारचा तो निंदक गृहस्थ उपदेश घेण्यासाठी पुन्हा त्याच्याकडे गेला. त्याची परीक्षा पाहण्यासाठी एकनाथाने घरातील माणसंच पूर्वीच सांगून ठेवले होते की तो गृहस्थ आल्यावर मी काही पदार्थ मागितले तरी तो आणून नका. तो गृहस्थ आल्यावर एकनाथाने पूजेकरता 2-3 वेळा उष्णोदक मागितले. हे गृहस्थ ऐकत असताना पाणी आणण्यास न जाता तसाच उभा राहिला. मग एकनाथाने स्वतः जाऊन पाणी आणले. तेव्हा त्याची खात्री पटली की हा उपदेश घेण्यास योग्य नाही. गुरुने काम करीत असावे आणि शिष्याने उभे राहून मौज पाहावी हे शिष्याच उचित नाही, म्हणून त्याने त्याच उपदेश न करता परत पाठवले. दत्तात्रय दर्शनाचा मार्ग. एक दिवस संध्याकाळी स्वामी एकनाथांना घेऊन गुरुपादुकांच्या त्या टेकडीवर गेले. तेथे गुरुपादुकांना वंदन केले व ध्यानस्थ बसले. एकनाथाने सुद्धा गुरुपादुकांना वंदन केले. पाहतात तर स्वामीचे ध्यान लागलेले, म्हणून ते बाजूला एका दगडावर बसले. बघता बघता लांबूनच एक राठ केस पिंजारलेला, जाड कापड अंगावर गुंडाळलेला माणूस आलेला त्यांनी पाहिला. त्यांच्या मागून एक मरतुकडी कुत्री येत होती. तिच्या मागे तिची 3 पिल्लं येत होती. एकनाथ मनात म्हणाले, असे वाटते तसे लोक अंधारात फिरतात. लोक यांनाच घाबरून भूत समजतात. थोड्या वेळाने स्वामींनी ध्यान सोडले. दोघे परत घराकडे चालू लागले. एकनाथांनी मागाशी पाहिलेले दृश्य आणि त्यांच्या मनात आलेला विचार स्वामींना सांगितला. तसे स्वामी म्हणाले, आपण थोडा वेळ आणखीन येथे थांबायला हवे होते. साक्षात दत्तात्रय येत होते. स्वामींचे ते बोलणे ऐकून तो भूत की देव असे द्वंद्व एकनाथाच्या मनात सुरू झाले. मग त्यांनी मनाला समजावले, स्वामी वयाने ज्येष्ठ, त्यांच्या उपासनेचा अधिकार मोठा. ते सांगतात ते खरं. उत्तुंग ऋषीच्या समोर देव चांडाळाच्या रूपात नव्हता का प्रगटला? मग द्विधा असताना एकनाथ घरी आले. रात्री झोपले, पण रोजच्या स्वामीच्या आधी उठणारे एकनाथ बराच वेळ झोपले. मग स्वामींनी प्रेमाने त्यांना उठवले. एकनाथांनी स्वामीची क्षमा मागितली आणि स्वप्नात पाहिले असले सांगितले की स्वामी म्हणाले, तुम्ही आणिक आटोप, मग मी ऐकतो तुझे स्वप्न. त्याप्रमाणे न्याहारी करताना एकनाथाने सांगितले, रात्री स्वप्नात काल पाहिलेला माणूस आला. त्याच्यासोबत 3 मरतुकडी कुत्री व 3 पिले होते. त्यांनी तुमच्या हाती कटोरी देऊन कुत्रीचे दूध काढण्यास सांगितले. मग झोळीतील भाकरी कटोऱ्यात टाकून कालवण्यास सांगितली व तो प्रसाद तुम्हाला दिला. मग मला वाटी धुण्यास सांगितली. धुताना वाटीतील भाकरीचा तुकडा पाण्यावर तरंगत होता. भक्तिभावाने तो प्रसाद मी माझ्या तोंडात टाकला. तो तुकडा तोंडात टाकताच सर्वांगात नवचैतन्य संचारले. मनात नवीन उत्साह भरला. मी परत आलो तर तुम्ही दोघे गप्पा मारित होता. मी पाहिले, तो माणूस नव्हता व ती कुत्री नव्हती. साक्षात दत्तात्रय व कामधेनू समोर होते. मी जवळ येताच तुम्ही म्हणालात, हा एकोबा माझी सावली फार कष्टाळू, एकनिष्ठ व भाविक आहे. याच्या मनात गरिबांसाठी तळमळ आहे. तसं भगवान म्हणाले असे आहे तर याच्या हातून जनकल्याणच होणार आहे, पण याचा सांभाळ तूच करायला हवा आहेस. एकनाथाचे स्वप्न ऐकून स्वामींना असे वाटू लागले की याला आता जास्त काळ आपल्याशी वेळ ठेवून घेता कामा नये. म्हणून एक दिवस दत्तगुरूंच्या पादुकाच्या दर्शनात जात असताना ते म्हणाले, एकनाथा, तू तुझं स्वप्नात सांगितलंस की विचार केलास? तेव्हा मला म्हटला, हा एक प्रकारे मला इशाराच मिळाला आहे. कसला इशारा स्वामी? स्वामी म्हणाले, अरे तू चांगला ध्यान केलंस, माझी सेवा केलीस, तू मोठाच प्रगती साधलीस. तुझ्या जीवनात यापुढे फार मोठं कार्य तुला करायचं आहे. ते माझ्या इथं राहून करता येणार नाही. म्हणून आता तुला माझ्याजवळ ठेवणं म्हणजे तुझ्या आयुष्याला महत्वाचा वेळ फुकट घालविणे आहे. तू आता तपश्चर्याला जावंस मला असं वाटतं. शेजारी डोंगर आहे, एखादी सुंदर टेकडी बघ, तिथे वटवृक्षाखाली जाऊन ध्यानधारणा तपश्चर्या कर. या साधनेमुळे तुझे आत्मसामर्थ्य वाढेल, मनशांती मिळेल. अरे, समाजात पसरलेल्या दोषांना नियंत्रित करण्याचं काम साधू संतांचं, पण तू माझ्यासारख्याच वय झालेले लोक काम हे करू शकणार नाहीत. तू तरुण आहेस, उमदा आहेस, उत्साही आहेस, जिद्दी आणि कष्टाळू आहेस. हे काम तुलाच करायचं आहे. माझं वय झालं आहे. मी किल्लेदाराचं पद स्वीकारलेलं आहे. नोकरी म्हणजेच बांधिलकी आलीच. काम करावयाचे आणि त्याच्या मर्यादाही अगदी ठरून गेल्यासारखेच असतात. पण तुझं तसं नाही. तू मोकळा आहेस. तुझं आत्मसामर्थ्य वाढलं तर तुझं उंच गरुड भरारी घेऊन कुठेही जाऊ शकतोस.
समाजात सर्वत्र भेदाभेद माजला आहे. जातीभेद, धर्मभेद, उच्च नीच भेद, श्रेष्ठ कनिष्ठ भेद, गरीब श्रीमंत भेद, वर्णभेद, कार्यभेद, नुसती बजबज पुरी माजली आहे. पैशाचा आणि सत्तेच्या पायी माणूस निष्ठुर होत आहे. माणूस माणसाला ओळखेण्याचा झाला आहे. गरिबांना कोणी वाली नाही, दिनाचा त्राता नाही. ते भरडले जात आहेत. त्यांना मदत करायला हवी. एकोबा, हे काम तुला करायचं आहे. ठीक आहे स्वामी, अधिक वेळ न दवडता मी उद्याच प्रयाण करतो. एकनाथाने स्वामींना आश्वासन दिलं. एकोबा जा, पण काही विशेष घडलं तर मला नक्की कळव. माझा आशीर्वाद आहे. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून स्नान संध्या आटोपून स्वामींच्या चरणाचे दर्शन घेऊन स्वामींचा लाडका एकोबा तपश्चर्येसाठी बाहेर पडला. वायव्य दिशेने चांगला 15-20 किलोमीटर अंतर चालत गेला. एक निसर्गरम्य अशी टेकडी त्याला दिसली. एकनाथ टेकडीवर गेला. त्या हिरव्यादार सदाहरित डेरेदार वृक्षाखाली तपश्चर्याला जाऊन बसला.